कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषद स्थापन करण्यात आली आहे। उजळाईवाडी इथल्या ब्लेसिंग हँड्स फाउंडेशन या संस्थेला आता ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि उपचार याबाबतचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती प्राचार्य अरविंद फाळके आणि संयोगिता फाळके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। या पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची एकूण प्रवेश क्षमता 50 इतकी आहे। प्रात्यक्षिकांसह 2.5 वर्षाच्या अभ्यासक्रमाचं शुल्क 1.5 लाख रुपये आहे। शासन आदेशानुसार मुलींना उच्च शिक्षण मोफत करणार असल्याचं फाळके यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला TR गुरव, चंद्रशेखर मोडक, प्रदीप घाटगे उपस्थित होते। कारमधून विनापरवाना गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या दत्तात्रय कृष्णा पाटील या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। तो कसबा सांगाव इथल्या वाकी वसाहतीत राहतो। पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि कार असा 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। संशयित दत्तात्रय पाटील एका टँकरवर चालक म्हणून काम करतो। 6 महिन्यांपूर्वी त्यानं हे पिस्तूल पुण्याजवळून खरेदी केल्याचं सांगितलं। आज न्यायालयानं दत्तात्रय पाटीलला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। इचलकरंजीतील संग्राम चौक परिसरात गेले 10 दिवस पाणी पुरवठा झालेला नाही। ऐन दिवाळीत नळाला पाणी येत नसल्यानं संतप्त झालेल्या महिलांनी थेट रास्ता रोको आंदोलन केलं। रिकाम्या घागरी आणि बारड्या घेऊन महिला हुलगेश्वरी रोडवर उतरल्या। महापालिकेविरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको झाल्यानं वाहतूक विस्कळीत झाली। संग्राम चौक परिसरातच पाणी पुरवठा का होत नाही असा सवाल उपस्थित करून महिलांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली। अखेर सागर चाळके आणि शहाजी भोसले यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आलं। कोल्हापुरातील जाधववाडी इथल्या इंद्रजित कॉलनीत अनुष्का प्रधान राहतात। 15 ऑक्टोबर 2025 रोजी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडिकोंडा उचकटून तिजोरीतील 2 लाख रुपये किमतीचे 3 तोळे 3.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते। या प्रकरणी अनुष्का प्रधान यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता। त्याचबरोबर 9 ऑक्टोबर रोजी कदमवाडी इथल्या फ्लॅटमध्ये 85,000 रुपयांची चोरी झाली होती। त्याची सुद्धा शाहूपुरी पोलिसात नोंद झाली होती। या दोन्ही चोऱ्या सांगलीतील एका सराईत चोरट्यानं केल्याची माहिती निरीक्षक संतोष डोके यांना मिळाली। त्यानुसार गुन्हे शोध पथकानं रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनील रुपनरला सांगली मिरजमधून अटक केली। त्याच्याकडून 3,15,000चे दागिने आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे। अंबाबाई भक्त मंडळाच्या वतीनं गरजू आणि निराधार व्यक्तींना फराळाचं वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली। ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय पठाडे यांच्या हस्ते आणि मंडळाचे अध्यक्ष संजय साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंध, अपंग, निराधार, गरीब आणि परगावहून आलेल्या भाविकांना फराळाचं वाटप करण्यात आलं। यावेळी विद्याधर खोबरे, नितीन गायकवाड, शीला माने, सरिता भोसले, गीता भोईटे, पद्मा बोंद्रे, सारिका वर्णे, प्रदीप कागले, अरविंद टिळे, महादेव सुतार उपस्थित होते। फॉरेक्स ट्रेडिंगच्या माध्यमातून ठकसेन राजेंद्र नेर्लीकरनं हजारो गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा घातला। त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर नेर्लीकर ऑक्टोबर 2024 पासून पसार होता। या काळात तो कर्नाटकातील सीमा भागासह सोलापूर, सांगली, पुणे इथं राहत होता। 2 महिन्यांपूर्वी तो आदमापूर इथल्या लॉजवर लपला होता। त्यानं साथीदारांच्या मदतीनं 2 कोटी रुपये घेतल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे। या कामात त्याला सचिन विभूतेनं मदत केल्याचं तपासात समोर आलं। पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात उभं केलं असता त्याला 22 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।